नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी या शेतकऱ्यांकडे आलेलो. यांना बियाणं दिलं. यांना कसं वाटलं आमचं बियाणं आणि यांची काय प्रतिक्रिया आहे, कसं वाटलं भाऊ तुम्हाला? बघा, मी यांच्याकडून पहिल्याच वर्षाला बियाणे घेतलेले आतापर्यंत. यांचं फक्त नाव ऐकलेलं होतं. नावावरती मी विश्वासावरती यांच्याकडून बियाणं घेतलं आणि ते विश्वासाला ते पात्र ठरले. आणि पात्र ठरून त्यांचा माझा आत्तापर्यंत कांदा बघितला तर इतर मी कांदे बघितले आणि ह्या कांद्याची क्वालिटी बघितली तर खूपच काही बदल असा वाटला मला. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. कारण की अशी असं वाटतं की काही लोक खूप त्यामध्ये अतिउत्तम प्रगतीचे शेतकरीच असे करू शकता. म्हणून हे बियाण्याला विश्वास ठेवून त्यांनी बियाणं दिलं. अगदी उत्तम पद्धतीचं बियाणं आहे, त्यात त्यांना कुठलीही शंका नाही. कारण की मी मानतो, मी याच्या पलीकडे मी भरपूर बियाणे वापरले असेल, पण हे बियाण्याची सुद्धा क्वालिटी एकदम सुंदर आहे. शेतकऱ्यांनी त्याचा एकदम सार्थपणे एक विश्वास ठेवावा आणि त्यांच्याकडून बियाणं घेण्यास अतिउत्तम योग्य माणूस असा आहे ते पद्धती. धन्यवाद. कोणाला नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अरुण पाटील वैजापूरकर. मी आज वैजापूर येथील शेतकरी मित्रांकडे आलेलो होतो. मी चालू वर्षी यांना बियाणं दिलेलं होतं लाल कांद्याचं. आज त्यांचा लाल कांद्याचा प्लॉट अशा पद्धतीनं मी स्वतः व्हिजिट मारली या प्लॉटवर. त्यांना बियाणं दिलं. त्यांच्या कांद्याची क्वालिटी स्वतः शेतात येऊन मी बघितली. या अशा पद्धतीचं त्यांचा पूर्ण माल निघालेला आहे. प्लॉटला कुठल्याही प्रकारचा डोंगळा वगैरे काही आलेला नाही. तर मी ज्या विश्वासानं बियाणं दिलं त्यावेळेस पण त्यांना विचारून बघू शकता आपण का बियाणं घेतल्यापासून दिल्यापासून तर बियाणे काढण्यापर्यंत त्यांचे सर्व प्लॉटचे मला फोटो वगैरे आलेले. आणि त्यांचं चालू होतं मला का भाऊ तुम्ही स्वतः प्लॉटवर व्हिजिट मारून जा. तर कोणालाही पुढल्या वर्षी बियाणं पाहिजे असेल तर आपण त्यांना विचारू शकता. बिलकुल, म्हणजे विश्वास ठेवून बियाणं डोळं झाकून घ्यायचंय त्यांच्या. अशा पद्धतीची क्वालिटी आहे, पण कुठलीही फसवणूक होणार नाही. ही मात्र काळजी त्यांच्यावाली, ही गॅरंटी त्यांच्यावाली. प्लॉट बघू शकता, कांद्याची क्वालिटी आपण बघू शकता. एकदम लाल जरक कांदा आहे, हे बघू शकता आपण. तर कोणालाही पुढल्या वर्षी बियाणं पाहिजे असेल तर आपण बिनधास्त मला संपर्क करू शकता. धन्यवाद. संगतीला चांद नाही र, अवघडली विरहाची कळसाहिना. नजर आता जग तुझ्या इन पाहिना. मुरलीचा सूर जुळतो, जीव जळतो त्या घडीला. पुन्हा ताल राहिला नाही पावला ना. घे तुझ्याच सावलीत कान्हा. ताल राहिला नाही पावला ना. घे तुझ्याच सावलीत कान्हा.
रख रख त्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही.